आपले आमदार विजय करंजकर, सगळं आता चित्र बदललेलं आहे. राज्याचे चित्र बदलत आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये त्याला सगळं मलाही वाटलं आज नाशिक. आपण कशा करता पाहायला आलाय ना सगळं हे. बोला. मी माननीय छगन भुजबळ यांची भेट घेतल्याचं आज वृत्तपत्रात मीच वाचलंय. फोटो वगैरे आलेले आहेत काही ठिकाणी. हो, भेट घेतली. अनेक दिवस आमची भेट होणार नाशिकला थोडं चुकामुक होत होती आमची. काल त्यांच्याशी माझी भेट झाली. बरेच दिवस त्यांचाही काही गोष्टीवर चर्चा केली. दोन राजकीय लोक भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होते. महापालिकेविषयी चर्चा झाली असेल तरी ती का आता उघड करण्याची ही वेळ नाही. सर, आपण आलेले चंदन आणि लक्ष्मण यांना म्हणा गप्पा मारायचे का? खरं तर भाजपला किंवा फडणवीसांना पण संजय राऊतांची गप्पा मारायची आहे, पण त्यांना तुम्ही ती संधी देत नाही. सत्तेत आताही बोललो आपण की इथं आल्यावर सत्तेत आल्यासारखं वाटतं. फडणवीसांना तीच अपेक्षा आहे की आपणही सत्तेत आलं पाहिजे, पण तुम्ही त्यांना सत्तेत येऊ देत नाही. सत्तेकडे जाण्याचा त्यांना कळून गेलं, वर्ष होऊन गेलं. सत्तेकडे जाण्याचा रस्ता सुनसान झालेला आहे. त्यामुळे हा सुनसान रस्ता जर नीट करायचा असेल तर आम्ही कसं काय करणार? सरकारचा किंवा सेनेचा बळी घेतलाच पाहिजे. गेल्या दोन मुंडे असेल किंवा काल राठोड असेल जे प्रकरण घडतंय भाजप ठरवून घडवून आणतंय का? नाही, मला त्याच्यावरती काहीच बोलायचं नाहीये. धनंजय मुंडे यांचा एक विषय आला असा, त्या संदर्भात पुढे काय झालं आपण पाहिलं असेल की तक्रारदार महिलेनं ती तक्रार मागे घेतली. काल अजून एका आमचे मंत्री आहेत संजय राठोड, त्यांच्याविषयी मीडियामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात जे काही सत्य आहे ते चौकशीतून बाहेर येईल. पण राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीचा बळी घ्यायचा, त्याची बदनामी करायची, त्याची कोंडी करायची, त्याचं व्यक्तिगत चारित्र्यहनन करायचं, निंदा नालस्ती करायची, असे प्रकार गेले काही वर्ष राजकारणामध्ये वाढले. अनेकांना असं वाटतं की अशा प्रकारचं चारित्र्यहनन केल्यामुळे यश मिळेल किंवा सरकारला त्रास होईल. तसं काही नसतं. शेवटी सत्य हे सत्य असतं. संजय राठोडे अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, समाजकारणामध्ये आहेत. विदर्भातला शिवसेनेचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. त्यांच्या समाजाचे ते सर्वोच्च नेते आहेत. तर अशा व्यक्तीवर जे आरोप झाले त्याची चौकशी सरकार म्हणून सरकारला करावीच लागेल. पण विरोधी पक्ष जो आहे सध्याचा, त्यांनी एक दिशा ठरवलेली आहे म्हणून त्या दिशेनं चौकशी करायची असं होत नाही. महाराष्ट्र एक कायद्याचं राज्य आहे. जो कायदा आहे, जी व्यवस्था आहे त्यानुसार चौकशी नक्की केली जाईल असं काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यामुळे या विषयावरती आता आपण फार चर्चा करण्यात अर्थ नाही. आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे ओळखतात त्यांना एक माहिती आहे की ते अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून कोणतंही चुकीचं काम केलं जाणार नाही किंवा चुकीच्या गोष्टीवरती पांघरून घातलं जाणार नाही. हे याचा महाराष्ट्राचा याच्यावरती विश्वास आहे. बोला. नाही, पण काल निलेश राणे खासदार यांनी असं म्हटलंय की चौकशा तर चालूच राहतील पण नैतिक जबाबदारी म्हणून राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांच्याकडनं. ठीक आहे, कोण काय बोलतोय म्हणून काय महाराष्ट्र चालत नाही, सोडून द्या. ते कोण बोलतात वगैरे ते त्यांचं त्यांनी बघावं आपल्या घरातल्या का असेल. बोला. राऊत साहेब, आणखी एक विषय म्हणजे माजी सरन्यायाधीश देशाचे गोगोई यांनी काल एका वृत्तवाहिनीने दिलेल्या कार्यक्रमात असं म्हटलं की न्यायालयावर माझा स्वतःचाच विश्वास राहिलेला नाहीये. माजी न्यायाधीश सरन्यायाधीश ज्यावेळेला असं बोलतात या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही किती गांभीर्याने बघताय?
गांभीर्यानं पाहायलाच पाहिजे. पण शेवटी न्याय व्यवस्थेवरती टीका करू नये असे आपले संकेत आहेत. आणि आम्ही वारंवार काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. रंजन गोगोई यांचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास का नाही हे जर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतल्या काही घटना घडामोडी प्रसंग जर देशासमोर आणले असते तर देशाला मार्गदर्शन झालं असतं. आज ते भारतीय जनता पक्षाच्या कृपेने राज्यसभेचे सदस्य आहेत. त्याच्यामुळे आमचाही न्याय व्यवस्थेवरती विश्वास राहिलेला नाही. साहब हिंदी में आप बताइए क्या है, एक सवाल. आप सवाल पूछिए. सुंदर गोगोई ने जो कहा है कि न्याय व्यवस्था पे उनको अभी विश्वास नहीं रहा है, जो बड़े लोग हैं उनको न्याय व्यवस्था उनके लिए आसान पड़ती है. ऐसा है कि आप इतने सालों से इस व्यवस्था के एक प्रमुख स्तंभ थे. आप हाई कोर्ट में रहे हैं, आप सुप्रीम कोर्ट में रहे, आप इस देश के सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस रहे हैं. देश आपसे उम्मीद करता था न्याय की, लेकिन उस पद से जाने के बाद अगर आपको ये साक्षात्कार हुआ है तो मुझे लगता है कि ये देश के लिए चिंता की बात है. फिलहाल रंजन गोगोई साहब भारतीय जनता पार्टी की कृपा से राज्यसभा के सदस्य बन गए हैं, यही मुझे मालूम है. सर, मागच्या प्रेसला आपण म्हणाले होते की महापौरपद शिवसेनेचाच होईल. आताही आपण म्हणाले की पालिका आमच्याकडे. आज सामन्याला पहिल्या पानावर बातमी आहे का शिवसेना इतकी जास्त कामं करते की पालिका आता नक्कीच आमच्याकडे येईल. पण त्याच्यामुळे आपल्या डाव्या उजव्या बाजूला जी मंडळी आहे यांची खूप अडचण झाली. काही अडचण नाही. महापौरपद एकच आहे, एक आणणार बहुत सारे बिमार. असं काही नाही. हा तुमचा गैरसमज आहे. सध्या एक फार गेल्या विधानसभा निवडणुकांपासून एक मंत्र फार महत्त्वाचा आहे. आमचं ठरलंय बरं का. आमचं ठरलंय की महापौर शिवसेनेचा. साहेब, आज संपादकीयमधनं आपण टीका केलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी जे काही आंदोलन करताना एक वेगळं नाव दिलेलं आहे त्यावरनं आपण अनेक रेफरन्स त्याच्यात दिलेले आहेत. आपल्याला वाटतं का की केंद्रात आल्यानंतर भाजपच्या या नेत्यांची आता भूमिका बदलली आहे, ज्यांनी आंदोलनाच्या चळवळीच्या माध्यमातूनच खरं तर सत्तेपर्यंत आता उद्या जर त्यांची सत्ता गेली तर पुन्हा त्यांना रस्त्यावरच जावं लागणार ना आंदोलनासाठी. आणि तीच आंदोलन पुन्हा पुन्हा त्यांना करावी लागतील जी आज ते विरोध करतात. मग शेतकऱ्यांचा असेल, महागाई विरोधामध्ये असेल, भ्रष्टाचाराचा असेल. हा देश जो आहे हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशाची लोकसंख्या 130 कोटीच्या आसपास आहे. हा देश जात प्रांत आणि प्रश्नाने असा फाटलेला देश आहे. आणि लोकशाहीमध्ये ही जनता शेवटी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती येत असते आणि आपण राज्यकर्त्यांनी ते स्वीकारायला हवं. या देशामध्ये हुकुमशाही नाही. या देशात लष्करशाही अजिबात नाही. आपल्या राज्यकर्त्यांना एक समजून घेतलं पाहिजे की आशिया खंडामध्ये आपल्या बाजूला जिथे हुकुमशाही आणि लष्करशाही आहे तिथे सुद्धा लोक रस्त्यावरती येऊन आंदोलन करत आहेत. बाजूला म्यानमारमध्ये पहा, लोक रस्त्यावरती उतरलेत लष्करशाही विरुद्ध. पाकिस्तानमध्ये लोक रस्त्यावरती उतरतात. रशियामध्ये पुतीनच्या विरोधामध्ये सुद्धा क्रेमलिनला लाखो विरोधक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि पुतीन हतबल आहे. आंदोलन होत असतं. ट्रम्प यांचा पराभव झाल्यावरती वॉशिंग्टन DC काही लाख लोक जमले आणि ती झुंड संताप आंदोलन या नावाखाली पार्लमेंटमध्ये घुसून धुडगूस घातला. ते सुद्धा आंदोलनच होतं. आंदोलनाला कोणी थांबवू शकत नाही इतक्या मोठ्या देशामध्ये, जगभरामध्ये. त्याच्यामुळे आज जर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं आंदोलनाची व्याख्या बदलली असेल तर ते ढोंग असं मी म्हणतो. आंदोलन हे होणार, मग आंदोलन व्हावी असं वाटत नसेल तर राज्यकर्त्यांनी जनतेचा आवाज ऐकायला हवा. पेट्रोल 100 रुपये झालं हे तुम्हाला समजत नसेल आणि लोकांच्या चुली विझल्या असतील तर लोकांनी काय करावं? आंदोलन करू नये का? तडफडून मारावं? बेरोजगारी वाढली, बेरोजगारांनी काय करायचं? रस्त्यावरती उतरू नये का आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी? शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही का ऐकत नाही? शेतकरी रस्त्यावरती उतरले नाही, तुम्ही त्याची चेष्टा आणि थट्टा करता. हा काय प्रकार देशामध्ये चाललेला? त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आज आंदोलनाचा तिरस्कार वाटतो, पण ह्याच आंदोलनातून त्याही पक्षाचा जन्म झाला आहे.
साहेब, ठाकरे सरकार आणि राज्यपालांचे शीतयुद्ध कधी थांबेल? कुठलं युद्ध? शीतयुद्ध. हे शीतयुद्ध नाहीये, हे खुलं वॉर आहे. शीतयुद्ध हे छुपेपणाने करतात आणि हे जे युद्ध आहे हे मला असं वाटतं त्याच्याकडे तुम्ही फक्त राज्यपाल आणि सरकार असं बघू नका. तर राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष जे युद्ध खेळतंय अशा प्रकारचे युद्ध आहे. राजभवनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतो. सरकारचे अनेक महत्त्वाचे निर्णय हे राजभवनाच्या दबावाखाली अडकून पडले. तुम्ही विचाराल कोणते असे अनेक आहेत, पण 12 आमदारांचा जो प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला जे आमदार आहेत हे 6 वर्षांनी निवृत्त होणार त्यांची वेळ जेव्हा येईल, पण त्यांच्या निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या राज्यपालाच्या हातात, ते करतील तेव्हा. मग 6 वर्षात त्याचा कालखंड जो गेलाय या राजकीय दबावामुळे त्याला जबाबदार कोण आहे? मंत्रिमंडळाच्या शिफारशी राज्यपालांना स्वीकारणं बंधनकारक असतात असं भारतीय घटना सांगते, डॉक्टर आंबेडकरांची. असं असतानाही घटनेची पायमल्ली आहे असं वाटत नाही का? म्हणजेच ते दबावाखाली काम करते, राजकीय दबाव आहे. त्याच्यामुळे हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही. युद्धामध्ये अशी खूप हत्यार अवजारं वापरली जातात ना. राऊत साहेब, सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न, आपण नाशिकला येत आहेत. नाशिकला आपल्याला शिवसेनेची महापालिका सत्ता स्थापन करायची आहे आणि आता स्टँडिंग कमिटीवर एक मेंबर आपला वाढणार आहे शिवसेनेचा एक सदस्य. बघा, हे जे विषय आहेत याच्यावरती आमचे जे स्थानिक इकडले जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी आपण बोललो. महापालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीला कोण जाणार, कुठल्या कमिटी काय हे मला माहिती आपली काही चर्चा झाली? मी चर्चा करत नाही. शहर प्रमुख आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, बरं का, आमचे गटनेते असतील, जिल्हा प्रमुख असतील, हा त्यांच्या लेवलचा विषय ते बघतील. नाशिकचा एक असा प्रश्न आहे की परिवहन बस सेवा सुरू होणार होती, मात्र आपले मंत्री अनिल परब यांनी ती फाईल साईड ट्रॅकला ठेवलेली आहे, त्याच्यावर स्वाक्षरी करत नाहीये. दिवाकर रावते असताना त्याला मंजुरी भेटली होती, आपले एकनाथ शिंदे असो यांनी सर्वांनी त्याला पाठिंबा दिला होता, मात्र तरी देखील अद्याप ती बस सेवा सुरू झाली नाही. कॉलेज सुरू झालेलं आहे, विद्यार्थ्यांची हाल होत आहे, या संदर्भात काय भूमिका राहणार? भूमिका म्हणजे मला काल आलो त्या विषय समजला. काल आपले पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासुद्धा माझ्या या विषयावर चर्चा झालेली आहे. त्यांनी पण हा विषय अनेकदा मंत्रिमंडळासमोर मांडला असं ते म्हणत होते. काल मी स्वतः हा विषय समजल्यावरती परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. म्हटलं हा लोकांचा नाशिकच्या जिव्हाळ्याचा विषय, आपण त्यात तात्काळ निर्णय घ्यावा. आणि मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यातून मला असं वाटलं 1-2 दिवसात ते निर्णय घेतील. राऊत साहेब, खरं तर राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजनांचा निधी DPDCकडे अर्थात पालकमंत्र्यांकडे येत असतो, मात्र त्या निधीचं ज्या वेळेला वाटप केलं जातं त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेतलं जात नाही अशी त्यांची तक्रार आहे. याबाबत आपण काल मी चर्चा केली, अनेक विषयावर चर्चा झाली. शेवटी सरकार जे आहे महाविकास आघाडीचं आहे, इथे आता पक्षभेद बाजूला ठेवून निवडून आलेल्या आमदाराला त्याचे अधिकार मिळावेत ही भूमिका आहे, त्यांचा निधी त्यांना मिळावा ही भूमिका आहे. शेवटी हा निधी शहराच्या विकासालाच उपलब्ध होतो. सर, अमित शहा आले, त्यांनी जे बोलले त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोरी संदर्भात जे काही उत्तर द्यायचं ते दिलं. आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आहे, थोडासा रोमॅन्टिक प्रश्न विचारतो. तुम्ही मुलाखत घ्यायला गेलेली, वाट पाहून थकलेले देवेंद्र फडणवीस जर तुमच्याकडे आजच्या दिवसाला चहाला आले, बिस्किटाला आले. भावी चित्रपट तरुणांना खूप आवडला होता, त्यातलं एक गाणं खूप सुपरहिट झालं होतं, हम तुम एक कमरे में बंद हो और चावी पूजा. फडणवीस राऊतांकडे चहाला आलेले, चहा पाणी झालेलं आहे, आम्ही नेहमी चहा पाणी करतो एकत्र. अच्छा तो हम चलते म्हणण्याची वेळ आली. बघा, हे सिनेमाच्या पडद्यावरच्या गोष्टी राजकारणामध्ये घडत नाही. फडणवीस राऊत एक कमरे में बंद हो और चावी पूजा. बघा, चावी हरवण्याची गरज नाही. राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये ते आमचे राजकीय विरोधक आहेत आणि त्यांचं जे काय सामना करायचा आहे तो आम्ही विचाराने करू, निवडणुकीत करू. जेव्हा आम्ही समोर एकमेकांना भेटतो, एकत्र चहा पितो, ही आपली राज्याची संस्कृती आहे. या राज्याला फार मोठी परंपरा आहे राजकारणाची. हे राज्य म्हणजे बिहार किंवा उत्तर प्रदेशसारखं नाही की विरोधक राजकीय असेल त्याच्या तोंडाकडे पाहायचंच नाही, असं होत नाही. या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा लाभली आहे, जी परंपरा संस्कृती आणि संस्काराची आहे.
राऊत साहेब, 19 शिवजयंती साजरी होणार आहे, त्याला राज्य सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत, त्याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे? काय भूमिका असायला पाहिजे? राज्य सरकारने काय स्वतःच्या फार आनंदाने निर्बंध घातले नाही, ते राज्याच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी निर्बंध घातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जरी या सत्तेवर असते आज, तरी सुद्धा त्यांनी हेच निर्बंध अत्यंत कठोरपणे घातले असते. कारण प्रजेची काळजी, रयतेची काळजी, त्यांचं आरोग्य, त्यांचं जीवित हे उद्धव ठाकरे किंवा सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला अनुसरूनच ते निर्णय घेत आहेत. मात्र दुसरीकडे सभांना, राजकीय सभांना गर्दी होती, राजकीय सभांना गर्दी होती, मेळाव्यांना गर्दी होती, तिथे कुठले असे नियम लावले जात नाही? नियम लावलेले आहेत ना, लोक नियम मोडत आहेत. नाशिकमध्ये आकडा वाढतोय गेल्या 4 दिवसापासून, आपण पाहताय का वाढतोय हे आपण पाहताय. मुंबईमध्ये रोज 250-300 रुग्ण होत होते, ते आज 2000-3000च्या वर गेले. का? कारण बंधनं शिथिल केली, रेल्वे सुरू केली, त्याचा सुद्धा परिणाम आहे. चला, मिरवणुका निघतील ना, पोलीस परवानगी राज्य सरकार. ठीक आहे, बघू. साहेब, लोकल ट्रेन सुरू केल्यापासून रुग्ण वाढत मुंबईत अशी देखील चर्चा आहे, तुमचं मत? मी आता बोललो ना आपल्याला की हे निर्बंध हटवल्यापासून परत एकदा आकडा 1000च्या वर जायला लागला. नुसता 1000 नाही, 2000, 3000, 4000. चला, धन्यवाद. पुलवामाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 40 जवान सीआरपीएफचे शहीद झाले होते सर. आणि दुसरा त्याला जोडून एक प्रश्न असा की पवार साहेबांनी आत्ताच काही वेळापूर्वी म्हटलंय की चायना एकीकडे भारताचा भूभाग गिळंकृत करत असताना मोदींचं मात्र लक्ष नाहीये. केंद्र सरकार कुठेतरी अपयशी ठरत आहे चायनाला हटवण्यामध्ये किंवा त्याला रोखण्यामध्ये. मग एकूणच काय वाटतं या संदर्भामध्ये? शरद पवार हे या देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या काळामध्ये देशाच्या संरक्षण विषयक काही महत्त्वाचे करार चीनबरोबर आपले झालेले आहेत आणि ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्याच्यामुळे या विषयाबाबत माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्याकडे माहिती आहे, मला माहिती आहे. आम्ही गेले काही दिवस दिल्लीमध्ये होतो, पार्लमेंटला होतो, आम्ही याचा अभ्यास केला आहे. काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत या संदर्भात. त्यावर सरकारनं संसदेमध्ये चर्चा घडू दिली नाही, विशेषतः चीनच्या संदर्भात, आणि ते संशयास्पद आहे. सर, पुलवामा घटने को 2 साल पूरे हो गए, 40 सीआरपीएफ के जवान शहीद हो गए थे. हाँ, आज के दिन क्या कहेंगे? इस प्रकार की घटना हमारे देश में होती है, उसके जांच के बारे में हमेशा हमने कहा था कि फेयर जांच होनी चाहिए कि हमारे देश के 40 जवान हमारे भूमि पर शहीद कैसे होते हैं. लेकिन मुझे लगता है इस देश का एक टीवी एंकर अर्नब गोस्वामी, उसने उस बारे में एक जो भांडाफोड़ किया है, ये बात तो सबको पहले ही मालूम थी पुलवामा जो होने वाला है, टीवी एंकर ने बात किया. तो हमने बार बार ये मांग कर है कि केंद्र सरकार ने इस व्यक्ति को हिरासत में लेना चाहिए और उसको ये खबर पुलवामा की और सर्जिकल स्ट्राइक की सबसे पहले कैसी मिली, राष्ट्रीय सुरक्षा को ये सेंधमारी किसने की, उस बारे में अगर जांच होती तो बहुत से प्रश्नों के उत्तर. साहेब, अनेक वेळा उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील यांनी अनधिकृत होल्डिंग्सवरून ताशेरे ओढलेले आहेत. आज देखील शहरात तुम्ही येणार असेल किंवा इतर नेते मंडळींचे अनेक ठिकाणी अनधिकृत अशी होल्डिंग्स बघायला मिळतात. कायद्याने कारवाई करावी का असेल ती. उद्धव साहेब दिल्लीला चालले असं काही माहिती आहे?